व्यावसायिक विषय अभ्यासक्रमांतर्गत इयत्ता 11वी-12वीसाठी हॉर्टिकल्चर उद्यान विद्याविषयी अभ्यासक्रमास आपण कोणत्या उद्देशाने प्रवेश घेतला? शेतीकडे सुद्धा विद्यार्थ्यांचा त्यानंतर आपल्या अभ्यास दौऱ्याअंतर्गत विविध प्रकल्पांना शेतीपूरक उद्योग आणि जोडधंदे यांना जे पाठीमागे आपण भेटी दिली त्यामधलाच एक प्रकल्प गांडूळ खत प्रकल्प, या प्रकल्पाला आपण अभ्यास दौऱ्याअंतर्गत भेट दिली तर त्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं? शिवाय मातीची पण नासधूस होते, माती पण दूषित होते. तर त्याला पर्याय म्हणून जर आपण सेंद्रिय शेती केली, सेंद्रिय खताचा वापर केला जसं की गांडूळ, तर आपल्याला चांगल्या दर्जाची पिके मिळू शकतात. शिवाय गांडूळ खतांमुळे किंवा गांडुळांमुळे आपली जी माती असते ती धुसभुशीत सुद्धा होते. मातीमध्ये व्हेंटिलेशन जास्त प्रमाणात होतं, त्यामुळे आपल्याला गांडूळ खताचा उपयोग चांगल्या पद्धतीने. त्यानंतर आपण असंच अभ्यास दौऱ्याअंतर्गत कुक्कुटपालन प्रकल्पास भेट दिली. वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या त्या आपण पाहिल्या. त्यातून विद्यार्थ्यांना तुम्हाला काय शिकायला मिळालं? सध्या रोजगाराची आपल्या मुलाला खूप जास्त गरज आहे. तर शेतीला पूरक असा हा कुक्कुटपालन हा व्यवसाय आहे. त्यामधून आपल्याला रोजगार निर्मिती करता येते. शिवाय कुक्कुटपालनमध्ये आपण कोंबड्यांचे पालन करतो, त्यातून जी आपल्याला अंडी मिळतात ते आपल्या शरीरासाठी चांगली असतात. त्यातून विटॅमिन्स, प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे कुक्कुटपालन हा शेतीशी विषय असा चांगला उद्योग आहे असं मला वाटतं. शेतीशी पूरक इतर जे जोडधंदे आहेत त्यामध्ये रोपवाटिका व्यवस्थापन म्हणजे रोप नर्सरी, विविध नर्सरींना आपण भेटी दिल्या पाहिजे. त्यातून विद्यार्थ्यांना तुला काय शिकवलं? रोपवाटिकांमध्ये आम्ही झाडांची कलमे कशी करायची किंवा पिकांची लागवड कशी करायची हे शिकलो. तर साधा आपण उदाहरण घेतलं ऊसाच्या पिकाचं, तर त्यात ती जर लागवड केली तर त्यातून सुद्धा आपल्याला भरपूर उत्पादन मिळतं. या पद्धतीने आपण एका पिकापासून जास्तीत जास्त प्रमाणात उत्पादन कसं घेऊ शकतो हे आपल्याला रोपवाटिकापासून समजायचं. वेगवेगळ्या फळझाडांची कलमे करता येतात. हां, जसं की आंब्याचं कलम, आपण आंब्याचं झाड असेल त्याला आंबे येत नसतील तर आपण कलम करून त्याला खूप चांगला मोहर आणून लावू शकतो. त्यानंतर विविध फुलं झाडांची सुद्धा बाजारपेठेमध्ये भरपूर मागणी. भविष्यामध्ये जर नोकरीच्या पाठीमागे न लागता शेतीपूरक जोडधंदा म्हणून करायला आपण जर ठरवलं तर तू जर ठरवलीस एक व्यवसाय स्वतंत्र उद्योग चालू केला तर तू कोणत्या प्रकल्पाला जास्त प्राधान्य देशील? मी जास्तीत जास्त रोपवाटिकेला प्राधान्य देईन. कारण आत्ता पण आपण जे रोड्स वगैरे बांधतोय, बिल्डिंग्स बांधतोय, त्यामध्ये आपण खूप झाडांची तोड केलेली आहे, खूप झाडे तोड केलेली आहे. शिवाय आपण जी हायवेला जी झाडं लावतोय ती पण इन्व्हेंटिव्ह स्पेसिस असतील जे की बाहेरून आली. तर त्यामुळे मी रोपवाटिकेला जास्त प्राधान्य देईन. जे आपले जे लोकल प्लांट्स आहेत त्यांची जास्तीत जास्त कलमे करून आणि ती बाजूला आहे, जेणेकरून आपली जी पारंपरिक झाडे आहेत किंवा आधीपासून जी झाडे आहेत त्यांचं सुद्धा जतन होईल आणि इन्व्हेंटिव्ह स्पेसिस कमी व्हायला पण मदत होईल. पाठीमागे आपण अभ्यास दौऱ्याअंतर्गत व्यवसाय विषय अभ्यास म्हणून आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अभ्यास दौरे काढले. मग गांडूळ खत प्रकल्प असो, रेशीम उद्योग असो, त्यानंतर रोपवाटिका व्यवस्थापन असो, शेळीपालन असो, तर हे शेतीपूरक उद्योगधंदे हे वेगवेगळे